नमस्कार, आपण पाहत आहात वास्तवनामामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत। आपण आलो आहोत स्वर्गीय सौ वेणुताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे। या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमरण उपोषण चालू आहे। जाणून घेऊया नेमकं काय कारण आहे या आमरण उपोषणाचं। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय कराड समोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। मागण्या सगळ्यात महत्त्वाची आपली होती की कॅथलॅब आपल्या कराडला मंजूर झालेली होती, पण त्याचे स्थलांतर 14 मार्चला हेने केलं, शासनाने केलं याच्यामध्ये साताऱ्याला, जिथं मेडिकल कॉलेज नाही किंवा पूर्वी कॅथलॅब नाही, अशा ठिकाणी आपल्याला कॅथलॅब देता येते म्हणून उपजिल्हा रुग्णालयाची निवड केली होती। पण शासनाने कुठल्या निकषावरती त्यांनी सातारला ट्रान्सफर केली माहिती नाही। याबाबत सीएमला निवेदन दिलं, सीएमने शब्द दिलेला होता, तो शब्द पाळलेला नाहीये। पालकमंत्री आम्ही भेटलो, पालकमंत्री की बाबांच्या काळात झालेला आहे। ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गोंधळामध्ये मानसिकता नाही की कॅथलॅब करायला ठेवावी, त्याचा एक विषय सगळ्यात महत्वाचा होता। बोगस कामगार नोंदणीचा आहे, याच्यामध्ये दलाल मुक्त कामगार नोंदणी झाली पाहिजे। स्कॅम फार मोठ्या प्रमाणात आहे, लाखोच्या घरात स्कॅम आहे, याच्यामध्ये तो थांबला पाहिजे। सुरक्षा प्रमाण असतील, खासगी दवाखान्यात चालवणारे डॉक्टर असतील, उपजिल्हा रुग्णालयामध्ये डिलिव्हरी नंतर तिथले कर्मचारी पैसे घेत असतील किंवा बाळ जागावले एका डॉक्टरांच्या नर्सच्या हलगर्जीपणामुळे, या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही उपजिल्हा रुग्णालयासमोर बसलेलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। शासनानं अजूनपर्यंत आमच्यात कुठलेही निवेदन दखल घेतली, साधं उपोषणाला उपोषण बसू नये म्हणून कुठलेही कामगार आयुक्त असेल किंवा आरोग्याच्या सिव्हिल सर्जन असेल, कुठलेही पत्र आजपर्यंत दिलेले नाहीये, द्यायला पाहिजे होतं अक्षरशः यादीमध्ये। म्हणजे ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी पाठीशी घालणारे हेच आहेत, एवढं सांगतो। जय। सदर उपोषणास प्रहार जनशक्ती पक्षाचे पाटण तालुका अध्यक्ष माननीय शुभमजी उबाळे हे देखील पाटणवरून आपल्या तालुकास्तरीय कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी दाखल झाले असून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर्वांना जय प्रहार। मी पाटण तालुका प्रमुख शुभम उबाळे। या ठिकाणी आज 27 तारखेला आम्ही मनोज भाऊंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे। सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की पाटण तालुक्यातले तमाम जे काही रुग्ण आहेत हे या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय कराडला येत असतात आणि त्याच मागणीच्या धर्तीवरती पाटणचे सुद्धा रुग्णाला या ठिकाणी सोय उपलब्ध असते। मात्र ही जी कॅथलॅब या ठिकाणी स्थलांतर करण्याचा निर्णय आहे हा खरं तर अन्यायकारक निर्णय आहे। या ठिकाणी मनोज भाऊंना पाटण तालुक्याच्या वतीनं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतोय। या ठिकाणी आम्ही सगळे कार्यकर्ते आणि सगळे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालोय। शासनानं जे काय प्रतिनिधी आहेत ते लवकरात लवकर पाठवून देऊन संबंधित सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत, या ठिकाणी मी विनंती करतो। जर या मागण्या मान्य या वेळेमध्ये नाही झाल्या तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जागोजागी आम्ही आंदोलन करू। हे आंदोलन अधिक तीव्र करू या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो। धन्यवाद।